नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कर्ड राईस, दही भात. हा दही भात कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. ही उन्हाळ्यात बनवली जाणारी एक चविष्ट रेसिपी आहे. तर हा भात बनवण्यासाठी आपण इथे भात छान शिजवून घेतलेला आहे. हा थंड झाला की यात आपल्याला 1 वाटी दही घालायचं आणि थोडंसं दूध घालून हा असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर 2 वाटी आपण शिजवलेला भात घेतला आणि थंड झाला की यात आपल्याला 1 वाटी दही आणि थोडंसं दूध घालून असा हा छान मिक्स करून घ्यायचा. तर गरम भातामध्ये दही आपल्याला घालायचं नाही. भात छान थंड झाला की यात दही घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि याच्यासाठी आपण एक तडका बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान हे असं आपण मिक्सचर बनवून घेतलेलं आहे. तडका बनवण्यासाठी पॅनमध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल, तूप किंवा बटर आपण या तडक्यासाठी घेऊ शकतो. तेल छान गरम झालं की यात आपल्याला 1 टीस्पून उडदाची डाळ घालायची. 1 टीस्पून मोहरी घालायची. जिरं, अर्धा टीस्पून, बारीक कापलेली हिरवी मिरची, लाल मिरचीचे 4 ते 5 तुकडे, कढीपत्ता. तर हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. यात हिंग घालायचा अर्धा टीस्पून. इथे तडका तयार झालेला आहे आणि हा आपण भातामध्ये घालणार आहोत. इथे तडका याच्यामध्ये घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आवडत असल्यास थोडीशी साखर पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. इथे आपण भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपला हा दही भात तयार झालेला आहे. तर उन्हाळ्यात बनवली जाणारी चविष्ट आणि सोपी अशी ही कर्ड राईसची रेसिपी आपण इथे बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपला हा कर्ड राईस तयार झालेला आहे. फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यास हा जास्त छान लागतो. तर इथे आपला हा कर्ड राईस तयार झालेला आहे.